नमस्कार, मी डॉक्टर महेश जंगम. गुढीपाडव्याच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आपण पाहू गुढीपाडवा व आयुर्वेद. गुढीपाडवा हा निसर्ग आणि आरोग्य यांचा समतोल राखणारा सण आहे व या दिवशी हिंदू नववर्ष आणि वसंत ऋतू यांची सुरुवात होते. गुढीपाडवा हा फक्त सण नाही, आयुर्वेदानुसार वसंत ऋतूची सुरुवात आहे. या काळात शरीरातील कफ वाढतो आणि सर्दी, ॲलर्जी यासारख्या समस्या निर्माण होतात. म्हणून कडुलिंब व गूळ सेवन, हलका आहार आणि योग्य दिनचर्या अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्हाला माहीत आहे का? या दिवशी कडुलिंब व गूळ एकत्र करून खातात. ही जुनी आणि अर्थपूर्ण परंपरा आयुर्वेद व जीवनमूल्यांवर आधारित आहे. कडुलिंबाची पाने कडू असतात. हे जीवनातील दुःख, अडचणी, आव्हाने आणि वाईट अनुभव दर्शवतात आणि आयुर्वेदानुसार कडुलिंब शरीरातील विषद्रव्ये कमी करतो आणि कफपित्त संतुलित ठेवतो व त्याच्या कडू रसामुळे रक्तशुद्धी करून अनेक त्वचारोगांमध्ये फायदेशीर ठरतो. तर गूळ गोड असतो आणि हे सुख, यश, आनंद आणि चांगल्या गोष्टींचे प्रतीक आहे आणि आयुर्वेदानुसार गूळ शरीराला ऊर्जा देतो आणि पचनशक्ती सुधारतो. तर दोन्ही एकत्र खाल्ल्याने असा संदेश मिळतो की जीवनात सुख दुःख दोन्ही येतात. दोन्ही स्वीकारून समतोल राखून पुढे जावे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला हे खाणे म्हणजे येणाऱ्या वर्षात येणाऱ्या चढ उतारांना सकारात्मकतेने सामोरं जाण्याची तयारी. तर आयुर्वेदानुसार दोन्ही एकत्र घेतल्याने त्रिदोष संतुलित राहतात. कडुलिंब व गूळ एकत्र खाण्याची ही फक्त धार्मिक परंपरा नसून याच्या मागे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन व आयुर्वेदानुसार नैसर्गिक डिटॉक्स आणि इम्युनिटी व बूस्टर करण्याची एक अर्थपूर्ण परंपरा आहे.